केली जाते आणि आपल्याला ती प्रेक्षकासमोर आपल्याला ती चांगलीवर सामना असेल. आनंदवाडी आणि डेरंग, युवा पलटण डेरंग आणि आनंदवाडी हा सामना मैदान क्रमांक 2 वर असेल. तरी चारही संघाने आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 1 आणि 2 चा ताबा घ्यायचा. सतीचीवाडी आणि तावडेवाडी मैदान क्रमांक 1 वर सामना संपल्यानंतर लगेच आपण आपली जी जर्सी मध्ये तयार होऊन मैदान क्रमांक 1 वर हजर व्हायचे आणि मैदान क्रमांक 2 वर सुद्धा आनंदवाडी नेरळ आणि युवा पलटण डेरंग असा सामना होईल. या तिसऱ्या फेरीचे शेवटचे सामने असतील. बघा या तिसऱ्या फेरीमध्ये जे संघ जिंकेल तो सुपरफास्ट 2 सुपर 3 आणि 5 बघा 3 गुणाची आघाडी असेल धागुचवाडी संघाची आणि 3 गुणाने पिछाडीवर असेल तो 3 घर खालापूर. चांगला सामना पाहायला मिळेल. अंतिम सेकंदापर्यंत आणि जो वेळेचा काही सेकंद असेल त्या मिनिटापर्यंत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 3 गुणाच्या आधारे चांगला प्रयत्न केला होता 3 घर खालापूर या खेळाडूने आणि मला वाटतं आपल्या संघाला 3 घर या खालापूर संघाला 1 गुण प्राप्त करून दिला. सुपर चढाई आणि अफलातून चढाई पाहायला मिळाली आणि आता मात्र पुन्हा एकदा युवराजच्या माध्यमातून सुद्धा चांगली चढाई पाहायला मिळाली. एक मजबूत बांध्याचा 1 नंबर जर्सी त्याने देखील बागुचवाडी संघाला गुणाची कमाई करून दिली आणि बागुचवाडी संघ सुद्धा अजून थोड्याच्या जास्त गडी संख्येमध्ये वाढ करून येतो तो बागुचवाडी संघ. पुन्हा एकदा नवचित चांगला प्रयत्न केला होता आणि एकदा हा टच पॉईंट मिळवून देखील 3 घर संघाला अजून 1 गुण. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदान क्रमांक 2 वर. चांगला सामना शैलेश नावाचा वादळ म्हणजे शैलेश हाच खेळाडू कर्जत तालुक्यामध्ये चांगला खेळ करतो. आज देखील त्यांचा खेळ पाहतो या तावरेच्या क्रीडा नगरीमध्ये आणि चांगली डिफेन्स पाहायला मिळाली या चिंचवाडी विक्री खेळाडूकडून. आज देखील चिंचवाडी विक्री चांगल्या जोशमध्ये आणि चांगल्या उत्साहाने देखील जे आपण करतो अतिशय चांगल्या पद्धतीने परत भरपूर मोठा करून जे प्रभाव दोन्ही संघ नवशिजवाडी आणि चिंचवाडी देखील हाच देखील त्यांचा सराव चांगल्या पद्धतीने त्यांना अंतिम फायनल पर्यंत नेऊन ठेवतो. हाच त्याचा सराव. कारण सरावाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. सराव असल्याशिवाय कुठलीच खेळ आपल्याला मिळू जात नाही. म्हणजे आपल्याला जी लागलेली आणि जी आपल्याला पॉईंट मिळायची जी पद्धत असते ती या सरावाशिवाय आपल्याला जी मिळत नसते. खरंच चांगला प्रयत्न करतो यश नावाचा हा चढाई करतो. पुन्हा एकदा आपण पाहतो बागुचवाडीचा हा खेळाडू चांगला प्रयत्न करतो आणि मैदान क्रमांक 2 वर सुद्धा नवशिजवाडी संघाचा खेळाडू बघा चांगली विचार आपण चांगली फेकाफेक मैदान क्रमांक 1 वर पंचांचा देखील चांगला लक्ष आहे. चांगल्या देखील
पुन्हा एकदा 11 नंबर जर्सी नक्कीच शैलेश नावाच्या आणि शैलेशने चांगला प्रयत्न केला होता. सुंदर पकड जो जाळा असतो ते जाळा मध्ये त्याला अटकवलं गेलं आणि शैलेश हा मैदानाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वर सुद्धा चांगला सामना पाहतोय आपण. टाइम घालवण्याचा प्रयत्न बाबूजीवरचा हा चढाव करतो. नक्कीच पाहतो आपण सामने देखील चांगले रंगतदार सामने पाहायला मिळतात. त्यात मात्र शंका नाहीये. आणि पुन्हा एकदा सुंदर अशी पकड बघा. 3 गड खेळाडू चांगली पकड झालेली आहे आणि चांगली पकड केलेली बाबूजी संघाला 2 नंबर जर्सी मैदानाच्या बाहेर जाते. पुन्हा एकदा शतक टाकायला चान्स असेल. चांगला प्रयत्न करतो 11 नंबर जर्सी 3 गड संघाचा खेळाडू बघा. चांगली प्रयत्न करतो. या ठिकाणी बॅग देतो. या ठिकाणी चांगली गती मिळते आणि हा बाहेर फेकला गेलेला आहे आणि 70 टॅकल या आणि मला वाटतं सामना या ठिकाणी संपुष्टात येतो. आणि या आमच्यापर्यंत जो विजय जो निकाल आहे तो रिझल्ट आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला आता सत्तीचीवाडी आणि टावरवाडी याच्यात देखील जंगी सामना. एक लढत होईल आणि दोन्ही संघ एक जवळचे संघ आणि चांगला प्रयत्न करतील. सत्तीचीवाडी संघ सुद्धा चांगला संघ आहे आणि टावरवाडी संघ सुद्धा चांगला संघ आहे. आता झालेल्या सामन्यामध्ये जो सामना झाला दागुचीवाडी आणि तीनगड यामध्ये दागुचीवाडी संघ 11 गुणांनी विजय झालेल्या विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं घोडघोड कौतुक. बक्षीस पात्र संघ असतील ते 5. चला टावरवाडी सतीचीवाडी लगेच मैदानामध्ये या आणि टावरवाडी आपण देखील लगेच या मैदानामध्ये. टावरवाडी सर्व आपले तरुण आणि जुने जाणते रायडर आपण देखील तयार द्यायचे मैदान क्रमांक 1 वर आणि टॉचविन करून घ्या पंच. शाळेतने देखील चांगला हाता ठोकलेला आहे कारण त्याने देखील त्याला माहित आहे आपल्याकडे पॉइंट आलेला आहे. चांगल्याची पकड नरसिंहवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. सुंदराचा चौडा राम महेश आणि चांगले पंचायत. चांगल्याची पकड पाहायला मिळते. 3 नंबर हा नरसिंहवाडीचा हेमंत देखील चांगला त्याचा चौडा आपल्याला पाहायला मिळतो नरसिंहवाडी संघामध्ये. आणि रवी चांगल्याचे या ठिकाणी अँकल आणि जे ऍडव्हान्स टॅकल जो पाहायला मिळतो तो नरसिंहवाडी संघाकडून.